नमस्कार शिक्षक मित्रांनो, मुलांच्या शैक्षणिक विकासामध्ये भाषा हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। जितकी भाषा समृद्ध तितका आकलन जास्त आणि म्हणूनच मुलांची आकलन शक्ती जर वाढवायची असेल तर त्यांचा भाषिक विकास करणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्या दृष्टीने निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 3री ते 5वी मध्ये शिकत असणाऱ्या मुलांच्या भाषिक विकासासाठी काही अध्ययन स्तर निर्धारित करण्यात आलेले आहेत। वाचन कौशल्यांतर्गत एकूण 15 अध्ययन स्तर आहेत। त्याचबरोबर सोपे शब्द आणि सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेल्या 6 ते 8 वाक्यांच्या अपरिचित मजकूर योग्य गतीने आकलनपूर्ण वाचता येणे ही अध्ययन क्षमता सांगितलेली आहे। आता 14व्या स्तरावर असणारी मुलं जी सोपे शब्द आणि सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली छोटी छोटी वाक्ये वाचतात, त्यांना आपल्याला या अध्ययन क्षमतेपर्यंत नेण्यासाठी काय करता येईल तर त्यांचा आपल्याला विविध कृतींच्या माध्यमातून सराव घ्यावा लागेल। अशीच एक कृती आपण वर्गात प्रत्यक्षपणे कशी घ्यायची ते पाहणार आहोत, जिचं नाव आहे मुक्त वाचन। मित्रांनो, ही कृती घेण्याआधी आपल्याला काही पूर्वतयारी करायची आहे। त्यामध्ये आपल्याला वर्गामध्ये काही वाचन साहित्य आणायचं आहे। आता वाचन साहित्य निवडताना आपल्याला मुलांच्या वयोगटाचा देखील विचार करायचा आहे। मुलांच्या वयोगटानुसार आपण कॉमिक्स, मासिक, छोटी छोटी गोष्टींची पुस्तके, त्याचबरोबर चित्ररूप गोष्टींची पुस्तके किंवा काही सोपी वैज्ञानिक माहिती अशा प्रकारचं वाचन साहित्य निवडू शकतो। निवडलेलं वाचन साहित्य आपल्याला वर्गामध्ये एका विशिष्ट कोपऱ्यात किंवा एखाद्या कपाटामध्ये व्यवस्थितपणे मांडणी करून ठेवायची आहे। त्यामुळे ते हाताळताना मुलांना अतिशय सुलभ होईल। यानंतर मित्रांनो, आपल्याला वाचनाचा वेळ सुद्धा निर्धारित करायचा आहे। आता वाचनाचा वेळ निर्धारित करत असताना ही आपली स्वतंत्र बाब आहे। आपण वाचनासाठी दररोजही वेळ देऊ शकतो किंवा आठवड्यातून 2दा देऊ शकतो किंवा आठवड्यातून 1दाही देऊ शकतो। तर ही वेळ निर्धारित करत असताना आपण दुपारच्या सत्रानंतर पहिली 15 ते 20 मिनिटं किंवा शुक्रवारचा शेवटचा तास किंवा आठवड्यातून 2 दिवस अशा पद्धतीने निर्धारित करता येईल। त्यानंतर आपण मुलांना पुस्तक निवडण्याची संधी देणार आहोत। मुलांनी पुस्तक निवडल्यानंतर आपल्याला मुलांना काही सूचना देखील द्यायच्या आहेत। जसे मुलांनो, आज आपण मुक्त वाचन करणार आहोत। मुक्त वाचन करत असताना कोणीही मोठ्याने वाचू नये। सगळ्यांनी अतिशय सावकाश आणि शांततेत वाचन करावं। वाचन करत असताना कुठलीही दुसरी कृती करायची नाही। यानंतर मुलं वाचत असताना शिक्षक म्हणून आपण देखील एखादं पुस्तक मुलांसोबत वाचणार आहोत। असं केल्याने काय होईल बरं, तर असं केल्याने मुलांना वाचनाची जास्त प्रेरणा मिळेल। मुलांचं वाचन झालं की आपण काही उपक्रम घेणार आहोत। त्यामध्ये प्रश्नोत्तर हा पहिला उपक्रम आहे। प्रश्नोत्तर अंतर्गत आपण मुलांना त्यांनी वाचलेल्या पुस्तकावर काही प्रश्न विचारणार आहोत। जसे, आज तुम्ही कोणतं पुस्तक वाचलं, त्या पुस्तकातलं कुठलं पात्र, कुठला प्रसंग तुम्हाला आवडला, तुम्ही त्यातून काय शिकलात। यामुळे काय होईल तर मुलांच्या विचारांना अधिक चालना मिळेल। दुसरा उपक्रम आपण घेणार आहोत सारांश कथन। मुलांनी वाचलेल्या पुस्तकाचं त्यांच्या शब्दात मुलं सारांश कथन करणार आहेत। सारांश कथनामुळे काय होईल तर मुलांची आकलन शक्ती वाढेल, त्याचबरोबर त्यांची बोलण्याची शैलीसुद्धा वाढेल। त्यानंतर आपण त्यांनी केलेल्या वाचनाची नोंदवही तयार करणार आहोत। ही नोंदवही तयार करत असताना मुलांनी एक छोटी वही या वाचन नोंदीसाठी स्वतंत्रपणे करावी। त्यामध्ये त्यांनी वाचलेल्या पुस्तकाचं नाव, त्याला आवडलेलं पात्र किंवा प्रसंग आणि त्याला वाचनामध्ये जे काही नवीन शब्द मिळाले त्या नवीन शब्दाची नोंद त्यामध्ये करून घ्यायची आहे। यामुळे काय होईल तर त्या मुलांनी किती पुस्तकं वाचली आणि त्यातून ते काय शिकले हे आपल्याला कळून येईल। महिना अखेर आपण मुलांची वाचन नोंदवही तपासणार आहोत। त्यामध्ये ज्या मुलांनी अधिकाधिक पुस्तकं वाचलीत आणि अतिशय चांगल्या प्रकारे नोंदी केल्या त्यांचं आपण कौतुक करून अभिनंदन देखील करणार आहोत आणि ज्यांना नोंदी करण्यास काही अडचणी आल्या त्यांना आपण मदत देखील करणार आहोत। अशा प्रकारे या कृतीमुळे मुलांना वाचनाची सवय लागते, त्याचबरोबर वाचनाची गती देखील वाढते। इतकंच नाही तर त्यांची शब्दसंपदा वाढते आणि त्यांचा आत्मविश्वास देखील वाढतो। पर्यायाने मुलांचा वाचन विकास होण्यासाठी निश्चितच मदत होते। धन्यवाद।